मंगलदायी प्रकाशदायी अशी दिवाळी कालच आटोपली. थोडा जास्तच झालेला फराळ, सुट्टी, सगळं काही अंगावर आलंय. पण दिवाळीच्या फराळाच्या दिवसात जसं एखाद्याकडे गेल्यानंतर तोच तो फराळाचा प्रकार नको वाटतो, काही वेगळं असेल तर द्या असं आपण पटकन म्हणतो. तसा आजचा कार्यक्रम आहे. मला वाटतं की त्यापणातनं थोडासा दिवाळीच्या रुटीनमधनं वेगळेपणा देणारा असा आजचा हा प्रकाशनाचा सोहळा आहे. आपल्या लोकशाहीची निवडणूक हा खरोखरच एक अभ्यासाचा भाग, थोडासा मजेचा भाग, थोडंसं काही नवं टिपण्याचाही भाग असतो. निवडणुकीतले सगळे रंगढंग, चुरस, माहोल हे सगळं काही और असतं. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रसिद्धी माध्यमाची जरुरी ज्या प्रबोधन माध्यम या एजन्सीकडे होती, त्यातल्याच प्रचार विषयक गमती जमती संकलित करून ढोल ताशा हा पुस्तक स्वरूपामध्ये आज आपल्या पुढे संग्रह येत आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या एका गीताने करूया. थोड्याशा वेगळ्या पद्धतीचं हे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचं ईशस्तवन म्हटलं तरी हरकत नाही. इतकं त्या शब्दांना आपल्या दृष्टीने मूल्य आहेच. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती असलेले पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री योगेश कुटे यांचं इथे आपण स्वागत करूया. योगेश कुटे हे दैनिक सकाळचे उपसंपादक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचे ते अभ्यासक आहेत. आजच्या आपल्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने त्यांची सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. श्री दीपक बिडकर यांना विनंती की त्यांनी योगेश कुटे यांचा इथे सन्मान करावा. आज इथे आवर्जून उपस्थित असलेल्या ॲडव्होकेट वर्षा माळगुळकर साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. स्वतः उत्तम लेखिका आहेत. पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस व्यतिरिक्त पक्षांच्या महिलांना काढलेल्या पहिल्या साखर कारखान्याच्या त्या चेअरमनही आहेत. भारतीय जनता पक्षाच्या त्या राज्यस्तरीय चिटणीस आहेत. माननीय श्री दिलीप कांबळे माजी समाज कल्याण राज्यमंत्री, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे राज्यस्तरीय जबाबदारी पेलणारे नेते, विधानसभा निवडणुकीतील माळशिरस या मतदारसंघातील ते भाजपचे उमेदवार आहेत. माननीय श्री गजानन भाऊ कीर्तीकर हे शिवसेनेचे नेते आहेत. माजी गृहराज्यमंत्री आहेत. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मुंबईतील ऐतिहासिक कामाचे ते शिल्पकार आहेत आणि शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुखही आहेत. आज ज्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार आहे ते चाणक्य मंडलचे संचालक माननीय अविनाश धर्माधिकारी, शैक्षणिक क्षेत्रात मूलगामी काम करणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते, माजी सनदी अधिकारी, प्रसिद्ध लेखक, देश प्रश्नांचे अभ्यासक असा त्यांच्या समृद्ध जीवनाचा प्रवास आहे आणि संवेदनशील मनाचे ते कवी सुद्धा आहेत. अविनाश धर्माधिकारी यांचा इथे आपण सन्मान करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पी.ए. इनामदार हे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. भारतीय घटनेचे ते एक जाणकार आहेत. अल्पसंख्याकांच्या आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी मोलाचं काम त्यांनी राज्यात आणि राज्याबाहेरही उभं केलेलं आहे. नामवंत बांधकाम व्यावसायिक
शहरातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील ते कार्यसम्राट आहेत. त्यांचा इथे आपण सन्मान करूया. काही सन्मान आपण त्यांच्या जागेवर जाऊन त्या व्यक्तींचे करणार आहोत. सर्व निवडणुका पाहणाऱ्या, खरं तर त्या मतदारांचा सत्कार असा ढोल ताशाच्या निमित्ताने व्हायलाच हवा. इंदिराबाई देशपांडे, वय 83. मी भालचंद्र कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी इंदिराबाईंचा सत्कार जागेवर जाऊन करावा. किती पावसाळे पाहिले तसं किती निवडणुका त्यांनी पाहिल्या असं आहे. पुस्तक निर्मितीमध्ये मुलाची अशी मदत करणारे श्री निलेश महाजन यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्यांनी निलेश महाजन यांचा इथे सत्कार करावा. सर्वांना या पुष्पगुच्छाबरोबर एक छानसं सन्मान चिन्हही दिलं जाणार आहे जागेवर येऊन. मराठी वृत्तपत्रांच्या वेब एडिशन्स काढून क्रांती करणारे अरविंद नाईक यांचा इथे आपण सत्कार केला पाहिजे. अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती की त्यांनी हा सत्कार करावा. अहिल्याबाई होळकरांवर महानाट्य करणारे मिलिंद दास्ताने आज आवर्जून उपस्थित आहेत. दिलीप कांबळे सरांना विनंती की त्यांनी मिलिंद दास्ताने यांचा इथे सन्मान करावा. आज खूप वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचे सन्मान आपल्याला करायचे आहेत. रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले यांचाही सत्कार प्रिय इनामदार सरांनी करावा अशी विनंती. सुरेंद्र गोखले. अद्यापही ते व्यवस्थेमध्ये आहेत, कामामध्ये आहेत. प्रबोधन माध्यमचे सहकारी प्रथमेश नार्वेकर यांचा इथे सत्कार आदरणीय गजानन कीर्तीकर सरांनी करावा अशी विनंती. प्रशासनामध्ये सामाजिक दृष्टिकोन ठेवणारे तरुण अधिकाऱ्यांची फळी निर्माण करणारे ज्ञान प्रबोधिनीच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक डॉक्टर विवेक कुलकर्णी यांचा इथे सन्मान आपण करूया. पी इनामदार सरांना विनंती की त्यांनी विवेक कुलकर्णी यांचा इथे सत्कार करावा. स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक डॉक्टर विवेक कुलकर्णी. या पुस्तकाच्या खऱ्या अर्थाने प्रेरणा दीपक बिडकरांना ज्यांनी दिली त्यांच्या मातोश्री श्रीमती वसुधाताई बिडकर आणि सासूबाई अपर्णा भावे या दोघींनाही मी इथे आमंत्रित करते की हा खूप वेगळा योग आहे. आई आणि सासूबाई म्हणजे ए आई आणि अहो आई अशा दोघे जण इथे आहेत. तर त्या दोघींचाही आपण इथे माननीय कीर्तीकर सरांना विनंती की त्यांनी या दोन मातांना सन्मानित करावे. झपाटलेली मराठी माणसं या विषयावरील दिवाळी अंक काढणारे झपाटा कॅसेट कंपनीचे अध्यक्ष वसंत खेळ यांचाही आपण इथे सत्कार करूया. अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती की खेळ यांचा इथे सन्मान करावा. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना हा दिवाळी अंक वसंत खेर सर सप्रेम भेट देत आहेत. अक्षरधारा ही एक खरंच नवीन वेगळी चळवळ जी पुण्यामध्ये सुरू केली, साहित्यिक चळवळ, त्याचे संचालक रमेश आठवलेकर यांचाही आपण इथे सत्कार करणार आहोत. अक्षरधारा आणि पुण्यामधलं जे साहित्यिक वातावरण आहे त्यांची खूप वेगळी आता नाळ जोडले गेले, ऋणानुबंध खूप वेगळे जोडले गेले आहेत. मी अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती करते की त्यांनी रमेश आठवलेकरांचा इथे सन्मान करावा. आपण इथे सन्मानचिन्ह देणार आहोत. गौरी बिडकर हे सन्मानचिन्ह देतील.
धन्यवाद। BSc सारखा विषय त्यात डिस्टिंक्शन मिळवलेलं, मग MA फर्स्ट क्लास, डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट अशी ज्यांनी आपले शैक्षणिक कारकीर्द गाजवली आणि 12 वर्षांहून अधिक काळ प्रसार माध्यमामध्ये कार्यरत, म्हणजे लहानपणी वर्तमानपत्र टाकण्यापासून वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये लिखाणाला सुरुवात करण्यापासून ते एका मोठ्या अशा निवडणुकीच्या कार्याची सगळी प्रसिद्धी व्यवस्था पाहणारे, लोकसत्ता, केसरी, तरुण भारत, लोकमत, पुढारी अशा सारख्या दैनिकांमधून कामाचा अनुभव असलेले आणि वृत्तपत्रामधून 1000हून अधिक लेख ज्यांचे प्रकाशित झालेले आहेत, ज्यांना गरवारे महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्षातला आदर्श विद्यार्थी पुरस्कारही मिळालेला आहे, ते आजच्या पुस्तकाचे लेखक दीपक बिडकर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे। आदरणीय मातोश्री, आदरणीय व्यासपीठ, इथं निवडणुकीच्या या पुस्तकावरच्या राज्यातल्या पहिल्या ढोल ताशा या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी माझ्या आग्रहाखातर जमलेले सर्व मान्यवर, त्यांचा वेगळा परिचय मी करून देणार नाही, पण एका वाक्यामध्ये या सर्वांचा परिचय करून देता येण्यासारखा आहे की पाऊले ती थोर जी ध्यासपंथी चालती। त्यांनी आपापल्या कार्याचा महान आदर्श त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेला आहे। ते सर्व मान्यवर एकाच वेळी या ठिकाणी उपस्थित राहणं ही फार मोठी, म्हणजे अतिशय भाग्याची ज्याला म्हणता येईल अशी गोष्ट आहे। हे जे पुस्तक आहे हे अनेक वृत्तपत्रांमध्ये निवडणुकीच्या काळात ज्या किस्से आणि गमती जमती ढोल ताशा या सदराच्या माध्यमातून लिहिल्या गेल्या त्याचं हे संकलन आहे। याचा अर्थ हे सर्व माझ्या प्रेरणेतून आणि बुद्धीतून आलेल्या गोष्टी नाही आहेत, ह्या मी पाहिलेल्या आहेत, कार्यकर्त्यांकडून ऐकलेले आहेत, नेत्यांच्या सभांमध्ये अनुभवलेले आहेत आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रांमध्येही वाचलेले आहेत। त्यामुळे खरंच हे माझं एकट्याचं पुस्तक नाही आहे, तर प्रसार माध्यमामध्ये काम करणाऱ्या आणि तिथं टेबलपासून फील्डवर आणि कॅमेऱ्यापासून डेस्कपर्यंत जे सर्व हजारो अवाढव्य यंत्रणा जी प्रसार माध्यमाची काम करते त्या पेस्टरपासून सर्वांचं हे पुस्तक आहे आणि म्हणून ते माझं आहे असं म्हणण्याचं मी धाडस करतो। ढोल ताशा जेव्हा माझ्या मनात वाजायला सुरुवात झाली तेव्हा त्याचा प्रकाशन समारंभ करावा किंवा हे पुस्तक पहिलं असं हे मला वाटत नव्हतं, कारण दिवाळीचा मुहूर्त आणि निवडणुकीचा मुहूर्त हे दोन ढोल ताशे इतके प्रखर वाजत होते की त्याच्यामध्ये पुस्तकाचा अजून एखादा बाजा वाजवणं ही फार कठीण गोष्ट होती। या काळात आपल्याला कल्पना आहे, पुण्यातले प्रिंटर वगैरे सगळे छान आराम करत असतात आणि त्यांचा तो हक्कही असतो, तरी त्यातून माझे सहकारी निलेश महाजन आणि सगळ्या टीमने जे अहोरात्र परिश्रम केले त्याच्यामुळे हे पुस्तक आज सर्व वाचकांपर्यंत आणि खऱ्या अर्थानं मतदारांपर्यंत पोहोचण्यास सिद्ध झालेलं आहे। त्याबद्दल मला मनस्वी आनंद सुद्धा आहे। प्रबोधन माध्यम ही एक न्यूज आणि फीचर एजन्सी आहे, एक पब्लिकेशन आहे, एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, पण याच्या पलीकडे जाऊन आम्हाला नेहमी वाटतं की ज्याच्या नावामध्ये प्र आहे, ज्याच्या नावामध्ये प्रबोधन आहे, त्यांनी केवळ फक्त एक व्यवसाय म्हणून करून उपयोग नाही किंवा एक एजन्सी म्हणून चालून उपयोग नाही, तर त्याच्या पलीकडे व्यापक अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि हे जेव्हा मी पुण्यामध्ये आलो, मी जावळीच्या एका छोट्या खेड्यातून आलेला एक छोटा माणूस आहे, पण इथं मी पुण्यामध्ये आलो तेव्हा मला नेहमी जाणवलं की पुण्यासारखी जी समृद्ध भूमी जिथं आहे, जिथं विविध प्रकारचं ज्ञान आहे, कौशल्य आहे, क्षमता आहेत, अनुभव आणि संधी सुद्धा आहे, अशा ठिकाणी काम करताना, शिकताना आणि वावरताना ज्या गोष्टी माझ्यामध्ये अंतर्भूत होत गेल्या, ज्याच्यामध्ये मी ऋण मान्य करेन ते आमच्या गरवारे महाविद्यालयाचं, ज्ञानप्रबोधिनीच्या प्रचिती या युवा संघटनेचं, की जिथं या नव्या जगाचा शोध मला लागला। कारण मी जेव्हा जावळी तालुक्यामध्ये वर्तमानपत्र टाकायचो आणि वाचायचो तेव्हा जावळीतला पहिला वाचक मी असायचो त्या वर्तमानपत्रांचा, कारण ते माझ्या हातूनच पुढे जायचं। तर त्यावेळेला मला जे पुण्यातलं किंवा मुंबईतलं किंवा अन्य ठिकाणचं जग दिसायचं ते जग फार वेगळं होतं, जे जावळीतल्या खेड्यापासून फार वेगळं होतं। मला त्यातली दरी जाणवायची आणि तरीही उत्सुकता असायची की हे वेगळं का आहे, कारण आमचं गाव जे आहे ते 2 डोंगर आणि त्याच्यामध्ये 10 किलोमीटरचा नदीचा एक समुद्रासारखा एक मोठा पाण्याचा पट्टा, या विश्वामध्ये आम्ही राहायचो। त्यामुळे आम्हाला हे वाटायचं की हे काय आहे बाबा, हे कुठलं विश्व आहे आणि हे विश्व आपल्यासाठी आहे की नाही। माझ्या आईच्या धाडसी निर्णयामुळे मी पुण्यात आलो आणि हे विश्व मला खुलं झालं आणि प्रचिती, ज्ञानप्रबोधिनी, अभिदानासारख्यांचं मार्गदर्शन यामुळं या जगामध्ये काय केलं पाहिजे हे मला कळलं। प्रसार माध्यमातल्या सगळ्या संधी मला जेव्हा मिळत गेल्या त्यावेळेला मी सगळं हे जग वेगळ्या नजरेतून अनुभवायला सुद्धा शिकलो। आधी कार्यकर्त्याची नजर, त्याच्या आधी एका खेडवळ मुलाची नजर आणि त्यानंतर त्याच्यात पत्रकाराच्या नजरेचा एक चष्मा माझ्या चेहऱ्यावर चढला
आणि या सगळ्याचा जो अंतर्भाव झाला होता माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, तो जेव्हा मी माझ्या प्रबोधन माध्यम या एजन्सीच्या कामाच्या रूपातून पाहायला लागलो, समाजाकडे पाहायला लागलो, नेत्यांकडे पाहायला लागलो, प्रसार माध्यमांकडे अर्थात पाहायला लागलो, तेव्हा जे जाणवलं की समाजामध्ये सर्व ज्या चांगल्या गोष्टी असतात त्यांना प्रसार माध्यम अर्थातच पुढे आणत असतात, पण तरी सुद्धा त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ते विचार नेण्यासाठी त्याची एक सिस्टीम आहे, त्याचा एक फॉर्मॅट आहे, तो घेऊन जर आपण गेलो नाही तर या गोष्टी आपल्याला पुढे नेऊ शकत नाही. आणि एक काळ असा होता की चांगल्या गोष्टी सुद्धा पुढे नेणं म्हणजे त्याचा PR करणं ही गोष्ट अत्यंत वाईट समजली जायची. आज तसं नाहीये. आज या सगळ्या गोष्टींना जसं PR म्हटलं जातं तसं त्याच्यामध्ये प्रतिमा संवर्धनही म्हटलं जातं आणि प्रतिष्ठा संवर्धनही म्हटलं जातं. त्यामुळे प्रबोधनच्या नावाचा हा जो आहे, हा जो PR आहे, हा अत्यंत अभिमानानं उच्चारायची गोष्ट आहे आणि मला त्याच्यामध्ये फार समाधानही वाटतं हे काम करताना. त्यानंतर ज्या गोष्टी कदाचित थेटपणे पोहोचल्या असतात ह्या लवकर पोहोचायला लागल्या, याच्यामुळे आमचा खरेदीचा वाटा निर्माण होऊ लागला. त्याच्या पलीकडे एक भूमिका आहे ती समाज समजून घेण्याची आहे आणि समाजामध्ये ज्या गोष्टी आपण पुढाकार घेऊन करू शकतो, प्रत्येक गोष्ट आपण करू शकत नाही, पण प्रत्येक चांगली गोष्ट करणाऱ्या व्यक्तीबरोबर, संस्थेबरोबर, पक्षाबरोबर, प्रशासकीय यंत्रणेबरोबर आणि न्यायालयांबरोबर जर आपण असू तर याच्या या विषयाची, प्रत्येक विषयाची, चांगल्या विषयाची ॲडव्होकेसी जी आहे हे आपण करू शकतो हे मला जाणवलं. आणि तो अर्थ जेव्हा मला तिथं गवसला तेव्हा मला असं वाटलं की माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आणि खरं तर हे माझं 5वं पुस्तक आहे आणि पहिली 4 पुस्तकं प्रकाशित होऊ शकलेली नाही आहेत, त्यामुळे हे पहिलं पुस्तक म्हणावं की 5वं याचाही माझ्या मनात अत्यंत संभ्रम आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं आलात आणि प्रकाशनाच्या आधी लेखकाचं मनोगत मांडण्याची संधी मला दिली. अशा संधी मला वारंवार मिळावं तशी मी ईश्वरचरणी आणि या सगळ्या मान्यवरांच्या आणि अर्थातच आपल्या जनता जनार्दनाच्या, म्हणजे निवडणुकीच्या भाषेत बोलायचं जनता जनार्दनाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आम्हाला खूप काम करायचं आहे, पुण्यापर्यंत थांबायचं नाहीये, मुंबईत जायचं आहे, दिल्लीत जायचं आहे आणि फक्त आम्हाला एकट्याला जायचं नाही तर आम्हाला सर्वांना घेऊन बरोबर जायचं आहे. हम अकेले चले थे जाने हुए मंजिल, लोग आते गए और कारवा बनता गया, असं मी अविधानच्या निवडणुकीच्या वेळेला एक बॅकड्रॉपवर वाक्य लिहिलं होतं. ते नेहमी मला आठवतं. थर्माकोल बघितलं की मला त्या वाक्याची आठवण येते. समारोप करताना मी असं म्हणेन, आज माझा शब्द आभाळ झालाय. मी पडून होतो, सडून होतो, कुडून होतो, अर्थच नव्हता इतक्यांनी दिवस माझ्या शब्दाला, पण आज माझा शब्द आभाळ झालाय. जावळीसारख्या एका निसर्गरम्य अशा छोट्या खेड्यातून सुसंस्कारित होऊन, प्रबोधित होऊन ज्या व्यक्तीचा प्रवास आपण ऐकला तिथपर्यंत झालाय, त्या व्यक्तीसाठी आपण कौतुकाच्या आधी 4 टाळ्या जरूर देऊया. कारण त्यांनी एक स्वप्न पाहिलंय आणि ते स्वप्न सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं, पुढे घेऊन जाण्याचं असं स्वप्न आहे. त्यांनी 4 पुस्तकांचा उल्लेख केला. ती राहिलेली पुस्तकंही त्यांची लवकर प्रकाशित होत अशी आपण त्यांना सदिच्छा देऊया. आणि मला असं वाटतं की आज आईच्या डोळ्यातले जे आनंदाश्रू दिसत आहेत मला इथे, की ज्यांच्या पाठी असते आई त्यांना कधी काही कमी पडत नाही. तर तुमची वाटचाल अशीच नक्कीच पुढे छान चालू राहील आणि ती पुढे चालू राहो. ज्या पद्धतीने आपण म्हणजे दीपक बिडकर, गौरी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मोठ्या धडपडीने दिवाळीनंतर लगेच हा कार्यक्रम आयोजित केलाय, तो खरोखरीच कौतुक करण्याजोगा आहे. आता ढोल ताशा या पुस्तकाचं, पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन त्या छानशा वेगळ्या पद्धतीने मतदानाची पेटीच त्यांनी समोर केली आहे, त्या पेटीतनं काढून येणार आहे. मी लेखकाला विनंती करते की त्यांनी बंद झालाय. आपणही टाळ्याने जरा ताळ देऊया.